बातमी आहे, ई-केवायसी साठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। कागदपत्र घेण्यासाठी घरी मोठी बातमी आहे, ई-केवायसी साठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। कागदपत्र घेण्यासाठी घरी येऊन शरीर सुखाची मागणी करण्यात आली। जळगावातील संतापजनक घटना आहे। आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केवायसी काढण्याच्या नावावरून एका युवतीला शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्या माध्यमातून मला माहिती मिळते, मी अधिकची माहिती या संदर्भामध्ये घेईन। जर तसं असेल तर अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे। ज्यांनी कुणी केलेला असेल विभागाच्या वतीने सुमोटो आम्ही पोलिसांमध्ये त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर कडक शासन होईल। खबरदारी म्हणजे सरकार म्हणून निश्चितपणाने घेऊ। सर्व लाडक्या बहिणींना विनंती सूचना राहील की कुठल्याही लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही आमिषाला किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही मोठ्या अफवांवर आपण बळी पडू नये। आणि असं ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही व्यक्तीची शासकीय अधिकारी सोडून कोणाचीही गरज ही त्या ठिकाणी नसते। त्यामुळे अशा पद्धतीच्या खोट्या अफवांवर आणि अशा पद्धतीच्या खोट्या आमिषांवर कुठल्याही माता या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील। अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। माहीत नाही तिथलीचे आहेत पोलीस अधिकारी जे आहे ते त्याची दखल घेतील आणि जर अशा नमस्कार। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे। महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। पण याच योजनेच्या नावाखाली जळगावमधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। ज्या बहिणींना सन्मान मिळायला हवा होता त्याच बहिणीकडे केवायसीच्या नावाखाली घाणेरडी मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे। नेमकं जळगावमध्ये काय घडलं, तो अधिकारी कोण आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी तुम्हालाही असे अनुभव येत आहेत का, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील एका गावातून ही घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता। त्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी संबंधित कर्मचारी किंवा मध्यस्थाने त्या महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रशासकीय दिरंगाई, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। हलगर्जीपणा याच परिस्थितीचा फायदा काही नराधम वृत्तीचे लोक घेत आहेत। तक्रार पीडित महिलेने या प्रकाराबद्दल आवाज उठवला असून जळगावमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। प्रशासनाने यावर तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। पैसे देऊ नका। हा फॉर्म भरण्यासाठी किंवा केवायसी करण्यासाठी सरकारकडून कोणतीही जास्तीची फी पैसे आकारले जात नाहीत। जर कोणी पैसे मागत असेल तर तो गुन्हा आहे। खाजगी माहिती काय आहे, आपली आधार कार्ड, बँकेचा OTP किंवा वैयक्तिक फोटो कोणाशीही शेअर करू नका। अधिकृत केंद्र, फक्त अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र किंवा नेमून दिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडेच फॉर्म जमा करा, तक्रार करा। जर तुमच्यासोबत असा कोणताही गैरप्रकार घडला तर गप्प बसू नका। तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा तहसील कार्यालयात तक्रार नोंदवा। जळगावमधील ही घटना केवळ एका महिलेची नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेवर लागलेला एक डाग आहे। लाडकी बहीण योजनेचा उद्देश पवित्र आहे, पण अशा लोकांमुळे योजनेला गालबोट लागत आहे। तुम्हाला काय वाटतं, अशा नराधम अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या अशा फसवणुकीला किंवा अत्याचाराला बळी पडणार नाहीत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।